अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून सुद्धा नागरिकांना जाणून घेण्याचा, मतदारांना हे जाणून घेण्याचा हक्क आहे की त्यांचे लोकप्रतिनिधी काय करत आहेत। आणि त्यामुळे आम्ही भारतीय संविधानातल्या कलम 19चा संदर्भ दिलेला आहे। त्याचबरोबर माहिती अधिकार कायद्यातील कलम 4 नुसार पारदर्शक पद्धतीने सगळी माहिती उपलब्ध लोकांना असली पाहिजे। मग कामकाजाची माहिती, त्यानंतर त्या चर्चेचं इतिवृत्त हे सुद्धा लोकांना लगेच उपलब्ध करून दिलं पाहिजे। असे जर नगर परिषदेचा निर्देश दिलेले असतील नगर विकास संचालनालयाने, तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की महापालिका सुद्धा वेगळी नाही, पंचायत समिती वेगळी नाही, जिल्हा परिषद वेगळी नाही, सगळीकडे लाईव्ह स्ट्रीमिंग झालं पाहिजे। आपण नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका या सगळ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो। स्वराज्य हे पारदर्शक असते, अपारदर्शक नसते। त्यामुळे स्थानिक लोकांना आपल्या संदर्भात काय कामकाज सुरू आहे हे सगळं समजून घेण्याचा हक्क आहे। त्यामुळे संदीप वाघेरे साहेबांतर्फे आम्ही नोटीस दिलेली आहे, 15 दिवसाची मुदत महापालिकेला दिलेली आहे। त्यांनी त्वरित याबद्दलचा कायदेशीर व्यवस्थित लेखी निर्णय घेऊन त्याची प्रक्रिया काय असेल लाईव्ह स्ट्रीमिंगची हे जाहीर करावं। आणि त्यांनी जर तसं करण्यास अपयश दाखवलं तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये जनतेच्या हितासाठी याचिका दाखल करू।